दिल्लीत एकीकडे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे शंभू बॉर्डरवर शेतकरी सुद्धा आपल्या मागण्यांसह धडकलेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या कॉक्रोच आंदोलनाबद्दल काय वाटतंय जाणून घेतले आमचे प्रतिनिधी किरण टाजणे यांनी। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी सीजेपीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना काय वाटतंय ते थेट आपण जाणून घेतोय। काय सांगाल, ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे दिल्ली या ठिकाणी, कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? शेतकरी म्हणून काय वाटतं तुम्हाला? तर माझं मत असं आहे का याच्यामध्ये मेन शिक्षण मंत्री जे आहे आपले राज्याचे, आपले नाही देशाचे, त्यांनी याच्यामध्ये चांगल्यापैकी लक्ष द्यायला लागत होतं। तर ही गोष्टी घडली नसती। त्यांनी जर ज्यावेळेस अगोदर जे आंदोलन चालू झालं त्यांची भेट घेतली असती, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असत्या, तर ह्या गोष्टीला हे घडलं नसते। या गोष्टी याच्याकडे त्यांनी आधीच याचा दुर्लक्ष केल्यामुळे ही कारणीभूत ही घटना घडलेली। आणि त्याच्यामुळे जे आंदोलन आज जे चिघळू राहिले याला कारण ते यांनी या गोष्टीमध्ये लक्ष दिले पाहिजे। त्यांची समस्या काय ते मानून घेतल्या पाहिजे, त्याच्यावर काहीतरी प्रश्न सोडता आले पाहिजे। ज्यावेळेस बसून काहीतरी विचार केला जाईल त्याच्यावर काहीतरी मार्ग निघन, तेव्हा या गोष्टी थोड्या थांबतील। हे शिक्षण मंत्र्यांनी या गोष्टी थोडी दखल घेतली पाहिजे, हे माझं मत आहे। नंतर वेगवेगळे स्वरूपाचे व्हिडिओ समोर आले, ते बघून काय वाटलं? व्हिडिओ बघताना अक्षरशः मीच नाही तर माझे मित्र वगैरे घरचे सगळे या गोष्टी बघून रडले। अक्षरशः खूप खंत व्यक्त केली त्यांनी। पण असा प्रकार हा भारतामध्ये तरी व्हायला नकोय, हे सरकारने दखल घेतलं पाहिजे। आज मुलांच्या जीवाशी घालताय, दिवस रात्र पोरं अभ्यास करताय नेटच्या परीक्षेसाठी, ही साधी गोष्ट नाही आहे। ज्या पद्धतीनं हे सगळं आंदोलन केलं जात आहे बाजार समितीमध्ये, आता आपण कुठले शेतकरी आहात तुम्ही? डाकांब विद्यार्थी आहेत, दिल्लीमध्ये आंदोलन करताय, तुमच्या घरी सुद्धा मुलं असतील। ज्या पद्धतीनं ते व्हिडिओ तुम्ही बघितले का? हा, बघितलं ना, बघितलं। काय वाटलं व्हिडिओ मधून काय ते ना असं करायला नाही पाहिजे, फार वाईट झालेलं आहे मुलांचं। तुमचं काय म्हणणं आहे? काय वाटतं तुम्हाला, जे दिल्लीतलं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं मत असं आहे की आता सरकारने या गोष्टी करायला नव्हत्या लागत, नीट लक्ष दिले असते तर या एका विद्यार्थ्याला कमसे कम 4 ते 5 लाख रुपये खर्च होतो। त्याच्या मागते त्याच्या आई बापाची इन्व्हेस्टमेंट सगळ्या गोष्टी वाया गेलेल्या असतात। 365 दिवसामध्ये आता त्यांच्या बाकीच्या 2-2 वर्ष वाया गेली किंवा 1 वर्ष वाया गेलं, तर बाकीच्यांना पण आता तेवढाच खर्च येणार आहे। त्याच्या मागचा बेसिक खर्च तर पाहावा लागणार आहे का, कॉलेजचा खर्च राहतो, ट्रॅव्हलचा खर्च आहे, कॉलेजचा खर्च आहे, परत फी आहे, रूमचा खर्च आहे। या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागत होतं सरकारने। त्यांच्याबद्दल लाठीचार्ज करणं आणि आंदोलन करताय ती शांततेने करत होते। समजा त्यांचा टायमिंग जर कॉम्प्रोमाइज केली असे तर त्या घटना ही घडली नसती। आज लाठीचार्ज केल्यामुळे त्या गोष्टी चिबळवल्या गेल्या। लाठीचार्ज झाला त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या बद्दल सहानुभूती या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये दिसतंय। कुठले शेतकरी आहात? संगमनेर। दिल्लीतलं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनातले व्हिडिओ किंवा त्याबाबतच्या बातम्या बघितल्या असेल, शेतकरी म्हणून काय वाटतं? ते बरोबर नाही वाटत आपल्याला ते, कारण की आता न्याय मागताय विद्यार्थी काय ना, समजा त्यांना न्याय दिला पाहिजे असं माझे मत आहे स्पष्ट। आमच्या या मुलं आहेत, मग त्यांना न्याय दिला पाहिजे। मंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे। पहिली विद्यार्थ्यांची मागणी, शिक्षण मंत्र्यांना राजीनामा दिलाच पाहिजे आणि मग काय प्रोसिजर पुढली ती हाताळली पाहिजे, तर जमल ते। विद्यार्थ्यांची मागणी काय आहे? राजीनामा हा महत्त्वाचा आहे। इथून मागे एवढे पेपर फुटे झाले, त्यांच्या लक्षात नाही आलं केवढं, तेव्हाच का कारवाई नाही केली? आत्ता तर जवळजवळ 100च्या वर पेपर फुटे झाले, त्यांनी कारवाई का केली नाही? मग आता राजीनामा घ्यावा आणि दुसरा मंत्री नेमून त्याच्यावर कारवाई करा। इथलं आंदोलन बघितलं का? हा, बघितलं ना। काही बरोबर नाही, ते विद्यार्थ्यांना मारतात, ते काही नाही, सरकारचा दाख नाही, काही नाही। त्याच्यामुळे सरकारनं विद्यार्थ्यावर लक्ष ठेवायला पाहिजे। एकाला मारलं काय आणि सगळ्या विद्यार्थ्यांना भारतातल्या मारलं काय? की विद्यार्थ्यांना झालेली जी मारहाण आहे त्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा नाराजी आहेत आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यानंतर पुढे जाऊन चर्चा झाली पाहिजे, तरच हे आंदोलन थांबलं जाईल, अशा स्वरूपाचं मत सुद्धा अनेक शेतकरी या ठिकाणी व्यक्त करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर वारगेचे सह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।